यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नंदकिशोर महाजन नुकताच आम्ही भरलेला आहे। या ठिकाणी जळगाव जिल्ह्यात आपल्याला माहिती आहे, या ठिकाणी जवळपास 630 मतांपैकी महायुतीचे 500च्या वर मतं या ठिकाणी आहेत। विरोधी पक्षाला कुठेही थारा या ठिकाणी नाही आणि म्हणून इथला विजय हा 100% निश्चित आहे। फक्त आमचा प्रयत्न हा आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मतांनी आमची जागा निवडून आली पाहिजे आणि ती निश्चितपणे या ठिकाणी येईल। राज्यामध्ये 17 जागा आम्ही महायुती म्हणून लढतोय, 17 जागा या ठिकाणी आहेत। या 17च्या 17 जागांवर विजय हा महायुतीचाच होणार आहे। एक सुद्धा जागा विरोधी पक्षाला मिळणार नाही, एक सुद्धा मिळणार नाही। महापालिकेत जी परिस्थिती झाली, नगरपालिकांमध्ये जी परिस्थिती झाली किंवा विधान परिषद विधानसभेमध्ये जी परिस्थिती झाली त्यापेक्षाही वाईट परिस्थिती यावेळेला विरोधकांची या ठिकाणी होणार आहे। लोकांचा विश्वास महायुतीवर आहे, देवेंद्रजींवर आहे, शिंदेसाहेबांवर आहे, सुमित्राताईंवर आहे आणि देशामध्ये माननीय मोदीजी, अमित भाई यांच्यावर आहे आणि त्यामुळे आपण बघा 17च्या 17 जागा महायुतीच या ठिकाणी जिंकेल। संजय राऊत म्हणतात भाजपचा एक तरी विकासाचा मुद्दा दाखवून द्यावा, मी भाजपमध्ये प्रवेश करेन। त्यांना म्हणा निवडणुकीमध्ये उभे राहा, एखादी जागा निवडून आणा 17 पैकी। फार काही रोजच्या सारखं बोलू नका, आता वेळ आहे तुम्हाला, जरा प्रचार चांगला करा। प्रवेश करायचा म्हणताय लाडकी बहीण योजनेच्या 80 लाख अपात्र झालेत लाडक्या बहिणी। लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाले। मला वाटतं ते टेक्निकल अडचण आहे, तुम्हीच बघता तर टेक्निकल अडचण आहे। त्यामुळे अजूनही संधी दिली, 31 तारखेवरून संधी दिली होती। अजूनही काही मागणी असेल तर मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय त्या बाबतीत निर्णय घेतील, पण या संदर्भामध्ये तांत्रिक अडचणी त्या त्यांनी पूर्ण केल्या तर मला असं वाटतं की त्याला काही हरकत नाही, सगळ्यांना त्या ठिकाणी मदत मिळणार। त्यांना म्हणा तुम्ही निवडणूक उभे राहा, तुमच्या जिल्ह्यातही निवडणूक आहे, बघू कोणाचे श्राप मिळतात, कोणाचं पुण्य मिळतं। त्यांच्या जिल्ह्यातले नगरसेवक काँग्रेसचे पळून गेलेले आहेत, त्यांनी त्यांच्यावर खालच्या मला वाटतं तेच आहे, ते सगळे बोलबच्चन नेते आहेत, त्यांनी त्यांचे लोक तर सांभाळावे, त्यांचे लोक सांभाळून त्यांना। आता राऊत साहेब, मी त्यांना म्हटलं तुम्ही एखादी महापालिका, त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की एखादी महापालिका तुम्ही निवडून आणून दाखवा, फक्त बोलत नका राहू, पण ते काही करत नाही। त्यांचं फक्त लक्ष फक्त बोलबच्चन करण्यावरच आहे। कुठे ते फील्डवर जात नाही, लोकांमध्ये जात नाही, कुठे त्यांना जाऊन मतं मागत नाही। सकाळ झाले की वाटेल ते तोंडात ते बोलायचं, मोदीजींवर वाटेल तशा भाषेमध्ये टिप्पणी करायची, त्याच्यानंतर देवेंद्रजींवर बोलायचं, शिंदे साहेबांवर बोलायचं, याशिवाय त्यांना येतं काय? त्यांचा कुठेही जनतेमध्ये प्रभाव नाही, त्यांच्या पक्षाचा नाही, त्यांच्या नेत्यांवर लोकांचा मतदारांचा विश्वास नाही। त्यामुळे आता हे विश्वास गमावलेले लोक आहेत, त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं, त्यांनी बडबड करत राहावी, आम्ही निवडणुका जिंकत राहू, लोक आपल्या पाठीशी आहेत। रोहिणी खडसेंनी म्हटलं की सरसकट सुरुवातीला लाडक्या बहिणींना अनुमती दिली आणि आता एक एक करून अटी टाकतायत, वगळतात बहिणींना एक एक करून। निवडणुका झाल्यानंतर कोण म्हणलं? रोहिणीताई म्हटलंय मला नाही माहिती। बहुत जागा मिळाली तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढू असं शिवसेनेच्या आमदारांनी बैठकीमध्ये म्हटलेलं। मला वाटतं आता तो विषय संपलेला आहे। सगळ्या ठिकाणी आता कोणीही बंडखोरी करणार नाही। ज्या पक्षाला जागा मिळालेली महायुतीमध्ये तोच पक्ष त्या ठिकाणी जागा लढवेल, कुठेही बंडखोरी होणार नाही आमच्यामध्ये। कोणी असेल फॉर्म भरले आता ठीक आहे, अजून माघारीला 4 दिवस वेळ आहे, तोपर्यंत आम्ही सगळे फॉर्म जे बंडखोर असतील त्यांना मागे घ्यायला लावू। आम्ही एक मताने एक दिनाने या निवडणुका लढणार आहोत आणि एकही जागा आमची पडणार नाही। मी पुन्हा रिपीट करतो, हे तुम्ही वाटतं त्यावेळेला दाखवा, 17च्या 17 जागा त्या महायुतीच्या या ठिकाणी निवडून देतील। एकदम चांगले करतोय रे आता सामना, आता पैसे आणतोय, आता तुम्हाला रस्ता खराब दिसतात नाही जळगावमध्ये। या वर्षभरामध्ये कुठलाही रस्ता खराब दिसतात नाही, सगळे रस्ते आम्ही दुरुस्त करतो, सुशोभीकरण करतोय, अतिक्रमण काढतोय। जळगावकरांना निश्चित आता दिलासा मिळेल। उमेदवारी देताना काही चर्चा झाली, एक झाड लावायला जागा नाही, झाड लावायला जागा नाही जळगाव शहरामध्ये, सगळं कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे। जळगाव शहरात दाखवून द्या तुम्ही, रस्त्यांवर कॉन्क्रिटीकरण झाड लावतच नाही आपण, झाडं मोकळ्या जागेवर लावतो, मोकळ्या जागा आहेत, जिथे मोकळ्या जागा असतील तिथे लावतो। आता रस्ते तर कॉन्क्रीटचे होणारच आहेत ना, झाडं लावायचेच नाहीत का रस्ते? निश्चित ज्या ज्या ठिकाणी ब्लॉक लावलेले आहेत ते कडून आम्ही झाडं, तुम्हाला आता या पावसाळ्यावर दिसेल आम्ही किती झाडं लावतो। जळगावमध्ये झाडं लावण्याचं रेकॉर्ड करणार आहोत आणि ते जगवण्याचंही करणार आहोत। आम्ही मोठी झाडं लावणार आहोत, यावेळेला 2 फुटं 4 फुटं झाडं लावणार नाही, आम्ही 10 फुटाची झाडं लावणार आहोत आणि जळगावकरांना निश्चित
दिलासा मिळेल, त्यांना बरं वाटेल. असंच काम आता यावर्षी आम्ही महापालिकेच्या माध्यमातून करणार आहोत. वाढलेले पाहायला मिळते. आज 42 रुपयांनी गॅस महाग झालेला आहे, महागाई वाढलेली आहे. आता आपल्याला कल्पना आहे जगामध्ये परिस्थिती काय आहे. तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर या ठिकाणी जग आहे. आपलं तेल येणं बंद झालेलं आहे, गॅस येणं बंद झालेलं आहे. त्यामुळे ह्या अडचणी आहेत. इथेच नाही तर जगभर आपण बघतात की कशा किमती या ठिकाणी वाढत आहेत. आणि त्यामुळे काही अशा परिस्थितीमध्ये अपवादात्मक परिस्थितीमध्ये आपल्याला गोष्टीला सामोरं जावं लागतं आहे की लोकांना याची कल्पना आहे. विरोधक उगाच काहीतरी त्याचा मोठा भाऊ करता आहे. पण आज जगात इतर देशांपेक्षा आपल्या देशाची परिस्थिती अतिशय चांगली असं मी म्हणेन. भाऊ ही उमेदवारी देताना जाती समीकरणाचा पण काही विचार झालेला आहे का? नाही रो कार्यकर्ता कार्यकर्ता